बातमी आहे बीडमधली। बीडमधल्या अत्याचाराच्या घटना काही कमी होत नाहीत। बीडमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक इतके नालायक आहेत की त्यांनी चक्क घरात घुसून एका विवाहितेवर अत्याचार केला, तिला पळवलं आणि नंतर गावच्या चावडीवर तिला बांधून ठेवलं। यानंतर गावात अक्षरशः एकच खळबळ उडाली। पोलिसांनी जागं होत या सगळ्या नराधमांना अटक केली। पण बीडमध्ये या अशा सगळ्या घटना सातत्यानं का होत राहतात हा प्रश्न कायम आहे। खांबाला बांधलेली ही महिला कोणी चोर नाही किंवा तिनं काही गुन्हाही केलेला नाही। उलट या महिलेवरच अत्याचार करून तिला असं गावच्या चावडीवर बांधून ठेवलंय। ही धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे बीडच्या पिंपळनेर परिसरातल्या एका गावात। ही महिला आपल्या घरात झोपलेली असताना 10 मार्चला पहाटे 3च्या सुमारास नराधम विवेक पिटेकरनं तिला उचलून नेलं। तिला गावाजवळच्या नदीपात्रात नेत तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर आरोपीनं पीडितेला गावातील चावडीवर आणून दोरीनं आणि कपड्यानं बांधून ठेवून तिथून तो पसार झाला। दुसरीकडे पत्नी घरात नसल्याचं लक्षात आल्यावर पतीनं घाबरलेल्या अवस्थेत सगळीकडे तिचा शोध घेतला। पत्नीच्या माहेरी जाऊन पाहिलं, मात्र पत्नी काही सापडली नाही। शेवटी गावातील लोकांनीच बांधून ठेवलेल्या पीडितेची सुटका केली। अत्याचाराची घटना उजेडात आल्यानंतर आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत। म्हणजे मालकीन ते दिसली नाही घरात, त्यामुळे मी फार घाबरलो आणि मला वाटलं त्याने जीवाचं बरं वाईट काय केलं काय म्हणून त्याच्या आईकडे गेलो मी पहिल्यांदा। तर आई गेले की तर त्या गावातल्या लोकांनी सोडलेलं होतं, म्हणजे चावडीत बांधलेले, तुम्ही इकडे काय करतात? तर तिथं जाऊन बघितलं तर तोवर गावकऱ्यांनी सोडवलेलं होतं तिला, त्याचे हातपाय बांधलेले होते। तर नंतर सोडल्यानंतर मग तिने त्याच्या आईकडे गेली ती, आणि ती घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी काय पूर्ण माहिती दिली नाही आम्हाला लवकर। नंतर ती शुद्धीवर आल्यानंतर आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि ताबडतोब आम्ही पोलीस बांधवाकडे गेलो आणि ती माहिती सांगितली त्यांना। त्यांनी लगेच ताबडतोब त्या आरोपीला उचललं। आरोपी आहे वैभव पटेकर, याला काल रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची 17 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेले आहे। सर, एक व्हिडिओ देखील व्हायरल होतो, त्याच्या मागची नेमकी सत्यता काय? त्या व्हिडिओबाबत काय सत्यता आहे त्यावर ते पोलीस तपास करत आहे, अधिक तपास चालू आहे। नेमकं काय प्रकार आहे, काही कळालं का? पार्श्वभूमी थोडक्यात त्याची काय? नाही, अजून तर तपासावरती तो भाग आहे, अधिक कळाल्यास त्यानंतर कळतं। बीड जिल्हा आणि गुन्हेगारी हे समीकरणच बनलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीडची देशभरात मोठी बदनामी झाली। खून, दरोडा, हाणामारीच्या घटनांनी बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनतोय। बीड पोलिसांचा आरोपींवर कसलाही वचक राहिला नसल्याचं सामाजिक कार्यकर्तेही सांगतायत। बीड जिल्ह्यामध्ये 2 दिवसामध्ये 2 घटना समोर आलेल्या आहेत आणि महिलांच्या बारेमध्ये आहेत। बीड जिल्ह्याचे पोलीस काय करतात हे माहीत नाही, परंतु ह्या अशा घटना वारंवार घडत आहेत। नवीच शिकणारी मुलगी सुरक्षित नाही आहे, तिला घरातून उचलून घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार होतोय। दुसरी महिला, एक विवाहित महिला आहे, तिलासुद्धा घरातून रातोरात उचलून घेऊन जाऊन तिला डांबून ठेवण्याचं काम चावडीवर होत आहे। हे खरंच अतिशय निंदनीय गोष्ट आहे। पिंपळनेर परिसरात घडलेल्या त्या धक्कादायक घटनेनं बीड जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या मनात भीतीचं वातावरण पसरलंय। ही भीती दूर होण्यासाठी पोलिसांनी आरोपींना धडा शिकवणं आता गरजेचं आहे। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।